मला सध्या औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी सुरू आहे. याबद्दल आपण काय सांगाल? औरंगजेब हा एक आक्रांत होता. औरंगजेब एकतर भारतीय वंशाचा नव्हता आणि एवढे अत्याचार त्यांनी केले तर अशा व्यक्तीची कबर ठेवून काय करणार आहेत? जो स्वतःच्या बापाचा झाला नाही, स्वतःच्या भावाचा झाला नाही, स्वतःच्या बापाला ज्यांनी कैद केलं, स्वतःच्या भावाचं ज्यांनी शिरकलम केलं आणि संपूर्ण देशामध्ये ज्यांनी आतंक माजवला, त्यांनी कुंभमेळ्यावर सुद्धा हल्ला केला होता. तर अनेक प्रकारची मंदिरं त्यांनी पाडली. भगवान कृष्णाचं सुद्धा मंदिर जन्मस्थान त्यांनी ताब्यात घेतलं, काशीचं मंदिर पाडलं आणि असे चांगले मोठे मोठे मंदिरं पाळून त्यांनी मस्जिदी बांधण्याचं काम केलं. मस्जिदी बांधण्याला विरोध नाही, पण मंदिर पाळून मस्जिदी बांधणं हे किती अयोग्य आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, आमच्या संभाजी महाराजांना आणि धर्म परिवर्तनाकरता त्यांनी किती प्रयत्न केले. धर्म परिवर्तन लोकांचं करून घेतलं, संभाजी महाराजांची हालहाल करून मारले. अशा प्रकारची जी व्यक्ती आहेत, अशी व्यक्ती ही आदर्श तर असू शकत नाही, पण अशा व्यक्तीची कबर असणं हे सुद्धा दुर्दैव आहेत. हे तर याच्या पूर्वीच व्हायला पाहिजे होतं. पण आता जे या ठिकाणी संघर्ष सुरू झालेला आहे, आंदोलन करीत आहेत, त्या आंदोलनाला आमचं समर्थन आहे आणि आमचंही मत आहे की औरंगजेबाची कबर तिथून निघली पाहिजे. त्याच विषयावरून नागपुरात दंगल झाल्याची माहिती. जे दंगल करणारे लोक आहेत ते हे सुद्धा त्याच विचाराचे आहेत. औरंगजेबाच्या विचाराचे असणारे जे दंगल करणारे लोक आहेत, अशा प्रकारचे असणारे जे लोक आहेत आणि ते धरले गेले पाहिजे, पकडले पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ही दंगल पूर्वनियोजित आहे असं बोललं जात आहे. पूर्वनियोजित असल्याशिवाय घडू शकत नाही ना, कारण शहरामध्ये दगड कुठून यायचे? दगडफेक जर त्या ठिकाणी झाली, ज्या अर्थी दगडफेक झाली त्या अर्थी त्या ठिकाणी दगड अगोदर गोळा केले गेले आणि गोळा केले गेले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पूर्वनियोजित असलंच पाहिजे हे सिद्ध होतं. मला सध्या अराजकता जास्त पसरते. ही अराजकता पसरण्याचं कारण काय असावं नेमकं? हे अराजकता पसरण्याचं कारण ही असणारी जी मानसिकता आहेत, सर्वच लोक त्यामध्ये दोषी असं मला म्हणायचं नाही, परंतु मुस्लिम धर्मामध्ये असे खूप काही मौलाना आहेत की ते भडकवण्याचं काम करतात. लहानपणापासून त्या मुलांना तशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं आणि भडकवलं जातं. वास्तविक हा हिंदू धर्माचा हा देश आहे. या देशामध्ये हिंदू आहेत आणि म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. एखाद्या गावामध्ये समजा 1000 लोकसंख्येचं गाव आहे, त्या गावात जर 10 मुसलमान असतील तर ते सुरक्षित असतं. 1000 मुसलमानांमध्ये जर 10 हिंदू असतील तर ते सुरक्षित नाही आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. या लोकांची असणारी मानसिकता समजून घेतली पाहिजे. मग अशा प्रकारे असणारे जे मानसिकताचे जे लोक आहेत त्या लोकांवर या ठिकाणी दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. सरकारची ही जबाबदारी आहे.